आपले स्वागत आहे मित्रांनो। शिक्षकांसाठी आनंदाची बातमी। जानेवारी पगार व 7वा वेतन आयोग हप्ता तरतूद निधी उपलब्ध, त्याबद्दलची सविस्तर अपडेट, आता किताची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। त्या मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो 2023-24 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। पहिला आहे, वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विहित सूचना ते विचारात घेऊन अग्रिम वितरित करण्यात यावा। त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही। ज्या उद्देशासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्या उद्देशासाठी वापरण्यात यावा। सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी वितरण पत्रानुसार नियंत्रक अधिकारी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करण्यात यावे। त्यानंतर असे याच्यामध्ये 5वा मुद्दा दिलेला आहे, अर्थसंकल्प नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचे पालन करावे। पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तथा उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करावी झाल्याची खात्री। 7वा आहे, खाजगी स्वयंसंस्था अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम 1978 याप्रमाणे मान्यता घेऊन अनुदान देण्यात यावे। अशा प्रकारची इथं अनेक 8वा मुद्दा 9वा मुद्दा आपण इथं PDF दाखवत आहोत आणि सोबतच या PDFची GRची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही तो डाउनलोड करून ते पूर्ण सविस्तर माहिती आपल्या कामाची असेल तर माहिती वाचून घेऊ शकता। मित्रांनो फक्त एवढं महत्त्वाचं आहे की जानेवारी महिन्याच्या पगाराकरता, वेतनाकरता आणि 7व्या वेतन आयोगाचे हप्ते जे काही राहिलेले आहेत त्याकरता निधीचं वितरण झालेलं आहे। ही महत्त्वाची बातमी आहे। तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।